खंडन केलं पाहिजे महाराज. आपल्या धर्माबद्दल जर कोणी बोलत असेल तर आपण तिथे त्याचं खंडन केलं पाहिजे. आणि आपण ऐकून घेतो. आताच तर मागे एक जण बोलून गेला, भगवान श्रीराम काय खात होते का याचा बाप देत होता काय म्हणून आणून कधी पोथी हातात घेतल्या नाही, रामायण यायले माहीत नाही, हे लगे राम काय खात होते हे बी माहीत झाले यायले. वा रे वा. तरीही सगळे लोक शांत होते, कोणीच बोललं नाही. काही लोक बोलले असतील, 2-4 बोलतात आणि बाकीचे थांबतात. मग ते 2-4 वाटते आपणच कशाला एक्सपोज व्हायचं. तर धर्माची रक्षा 2 प्रकारे केल्या असते. एक असते शास्त्राने आणि एक असते शस्त्राने. म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन आणि सांगतात हेच आम्हाला करायचं. याचं कारण नामाचं बीज वाढवण्याकरता अभंगाच्या 2ऱ्या चरणात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात हीच आम्हा करणे काम, बीज वाढावे नाम. हेच आम्हाला काम करायचं आहे. काय करायचं आहे तर धर्माचं पालन करायचं, पाखंडाचं खंडन करायचं. हेच आम्हाला करायचं. कशा करता तर नामाचं बीज वाढवण्याकरता करायचं महाराज. कारण बीज जर वाढलं, बीज जर तयार झालं, उत्तम बीजाची या पोटे फळे रसाळ गोमटे. चांगलं बी असेल तर चांगलं पीक येते ना. आता किडेल सडेल पडेल असला तर ते येतच नाही, जमीनच खाऊन घेते ना. म्हणून चांगलं बी असणं महत्वाचं आहे. आपण सगळे शेतकरी आहोत. आता शेतकरी पेरताना सोयाबीन चांगली उपडून घेतात, कचरा काढून घेतात का? कारण पेरलं नाही पाहिजे, खराब बी असलं तर ते बाहेर चाललं पाहिजे. याच्याकरता आपण बीजाची चाळणी करतो. कारण उत्तम बीजाची पोटी फळे रसाळ गोमटी. जिथं बी चांगलं आहे त्या ठिकाणी रसाळ फळ येत असतात. जिथं बी खराब त्याचे फळ सुद्धा खराब आहेत महाराज. म्हणून संस्कार महत्वाचे आहे. बीज या शब्दाचा अर्थ होतो संस्कार. जन्मता जायते शूद्रः संस्कारात भवती द्विजाः. जन्मता आलेला प्रत्येक माणूस हा शूद्रच आहे. पण संस्कारात भवती द्विजाः शास्त्र सांगते जेव्हा तो संस्कार करतो. संस्कार म्हणजे काय? संस्कार कळत नाही आपल्याला. संस्कार म्हणजे कुंड मुद्रा मालांच तथा नाम मंत्रंच पंचम संस्कार आम्ही एकांत हितव 5 संस्कार आहे.
शास्त्रामध्ये सांगितले. कोणते कोणते? पुंड म्हणजे तिलक लावणे, मुद्रा म्हणजे छाप, गळ्यामध्ये माळ, भगवंताचं नाव आणि कानामध्ये मंत्र. हे 5 संस्कार असतात. कशा करता? पवित्र होण्याकरता. याला म्हणतात संस्कार. हे 5 संस्कार झाल्याच्या नंतर तो मनुष्य पवित्र होतो, अन्यथा तो पवित्र नाही. मग संस्कारापासून विचार बनतात, आचार बनतो, विचारापासून प्रचार होतो, प्रचारापासून धर्म बनतो आणि धर्मापासून राष्ट्र बनते आणि राष्ट्रापासून देश बनतो. महाराज अशी त्याची प्रणाली आहे. आणि म्हणून हेची करणे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे, नामाचं बीज वाढवायचं, अर्थात नाम धर्म वाढवायचा आहे. मग सुरुवात कुठून झाली? धर्माचं पालन करण्यापासून. म्हणून पहिले सुरुवात त्याची धर्माचं पालन करा, कारण धर्मापासून माणसाला वैराग्य निर्माण होत असते. धर्म ते बिरती, जोग ते ज्ञाना. धर्मापासून वैराग्य होते, धर्माचं पालन केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. कारण धर्माचं पालन करण्यामध्ये सगळे सुख आहेत महाराज. धर्मामध्ये सगळे सुख बसलेलं आहे. आणि म्हणून हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे, नामाचं बीज वाढवावं लागते. म्हणून संस्कार देणं महत्व आहे आजच्या पिढीला. जर संस्कार जर नाही मिळाले परमार्थाचे, दाखीन 10-15 वर्षांना कीर्तन करता मिळणं कठीणच आहे. टाळकरी तर आत्ताची मिळत नाही, कारण कोणी शिकायला जायला तयार नाही. जे 4-2 लोक जातात ते आपले शिकवून येतात. त्याची 20,000 रुपये 50,000 रुपये बी आहे आणि बाकीचे तयारच होत नाही. मग आता येणारा काळ काय? कीर्तन बंदच होणार आहेत ना. आखीन 20-25 वर्षांना हे दुकानच बंद होणार आहे. का? कारण आपण धर्माचंच पालन करत नाही. कोणाची इच्छा आहे परमार्थ करायची? गावात सप्ताह ठेवला तर 4-5 म्हातारे लोक असतात, त्याचे डिस्प्ले जायला असतात, तेच असतात बसले. आणि जवान लोक कुठं असतात? वरलीच्या डबक्यात, सिनेमाच्या थिएटरात, मोबाईलच्या दुकानात. तिथं जवान लोकांची गर्दी असते. ज्यांनी परमार्थ करावा ते करत नाहीत महाराज. जे काहीच कामाचे नाही. अंगम गलितम मुंडम फलितम, अंगम गलितम मुंडम फलितम, दर्शन विहीनम जातुम कुंडम गुरु शंकराचार्य सांगतात, एक म्हातारा ब्राह्मण, लक्षात ठेवा, एक म्हातारा झोपले का? झोपलेले जागे व्हा. विठाला 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 विठाला. 5 दिवस ऐकू ऐकू पोट भरलंच असाल ना. एक तर कसा शिवजयंती होती, त्याचा सुद्धा आपण आनंद घेतला. मला असं वाटते शिवाजी महाराजाचा एक आदर्श सांगून जावा लोकांना. आपण छत्रपती महाराजांची जयंती साजरी करतो, अनेक जयंत्या साजऱ्या करतो आपण, पण आपण त्याचं पालन करत नाही. सर्वात जास्त हिंदू धर्माचं नुकसान हिंदूच लोक करतात असं म्हणायला काही हरकत नाही. गणपती मांडून शेवटची दारू आपणच पितो. बाकीच्या धर्माच्या उत्सवापेक्षा गणपती उत्सवाला जास्त दारू विकते महाराज. याले जिम्मेदार आपण लोक आहे. तेच नवरात्रामध्ये 9 दिवस उपाशी राहते आणि दारूवर तो उपास सोडते. म्हणजे का देवी सांगते का त्याला असं कर म्हणून? नाही, हा अधर्म आहे. आपणच आपल्या देवी देवताचा अपमान करतो, आपणच आपल्या धर्माचा कसा नाश करतोय त्याचं कारण आहे. आपण आपल्या उत्सवाला कधीच चांगल्या प्रकारे साजरं करत नाही. एक एन्जॉय म्हणून करतो आपण, बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा एक आदर्श आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना कमीत कमी ते काम तरी करू नका, नाही तर कुठंतरी त्याचा प्रतिसाद दिसतोच आपल्याला.
म्हणून छत्रपती महाराजांची अनेक महापुरुषांची जयंती आपण साजरी करतो, पण कमीत कमी त्या दिवशी टॅम्पोचा प्रयोग करू नका, नाही तर लय मोठा अन्याय करतो आपण त्यांच्यावर. म्हणजे त्यांच्यापासून आदर्श काय घ्यायचा? छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचं साम्राज्य हरवलं महाराज, एवढं सामर्थ्य छत्रपती महाराजांचं आहे. आणि आपण साधे व्यसन सोडत नाही. नाव आपण जय शिवराय जय भवानी घेतो, हर हर महादेव करतो, त्यांचा जय जयकार करतो, करा, मला तुम्ही त्याचा विरोधी नाही आहे, पण त्यांचा आदर्श जीवनामध्ये घ्या. जोपर्यंत श्रीमंत माणसाचं नाव घेऊन पैसा मिळणार का? एखाद्या आमदाराचं नाव घ्या, खूप चांगला जय जयकार करा, पैसा मिळेल का? नाही. बर, त्याचं नाव घेऊन तुम्हाला काय फायदा होईल? त्याची संपत्ती मिळाल्यावर गरिबी दूर होईल. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धन आहे, काय धन आहे छत्रपतीचं? हिंदवी स्वराज्य. आपण त्यांचं आचरण जर केलं, त्यांचा आदर्श जर ठेवला, तर आजही हिंदू राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही. विठाला 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 केवळ हिंदू राष्ट्र ओरडून चालणार नाही. हिंदू राष्ट्राची मागणी करायची आणि आपण घरात बसायचं, काही फायदा होणार नाही. बहुसंख्य नाही, सगळ्याच लोकांनी याच्याकरता समोर यायला पाहिजेत. हिंदू राष्ट्र आजच आहे, पण आपण आपलं कसं आंधळ दळते, कुत्री पीठ खाते, आंधळ दळते, एक जण लढते, बाकीचे घरी बसतात. पकडला तर एकटाच पकडला जाईल ना. आपण धर्माकरता भीतो महाराज. धर्माची रक्षा करण्याकरता कधीच न्यायचं नाही, कारण सगळ्यांना धर्म आहे हे लक्षात ठेवा. या भूतलाच्या पाठीवर एकही असा देश नाही जो आपल्या धर्माचं पालन करत नाही. तुम्हाला सांगण्यात येते फक्त हिंदू कोणता धर्म नाही, हिंदू जगायची पद्धती आहे. जगाच्या पाठीवर असा कोणताच देश नाही आहे, कोणतीच संस्कृती नाही, कोणतीच मानव जाती नाही ज्याला धर्म नाहीये. प्रत्येकाने ज्याच्या त्याचा धर्म स्वीकारलेला आहे, तो खरा असो की खोटा असो. पण हिंदूंनाच फक्त त्यांचा धर्म खोटा सांगितला जातो का? कारण हिंदू संघटित होत नाहीत, म्हणून कधीही आपलं कल्याण होणार नाही. याच्याकरता धर्माचं रक्षण करण्याकरता त्याच्याकरता हातामध्ये शस्त्र घ्यायचं काम पडलं तरी चालेल. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, कृष्ण अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, धर्माचं पालन रक्षण करण्याकरता काय काय करावं लागलं तरी आम्ही करणार आहे. काय करावं लागणार? तीक्ष्ण उत्तरे. अर्थात
त्यांना पहिले 4 प्रकारच्या नीती आहेत: साम, दाम, भेद आणि दंड. पहिले साम्यता सांगतात का नाही? साम्यता सांगणे, साम्यता म्हणजे त्याच्यासारखं एक प्रमाण देऊन त्याला तशा प्रकारे समजावून सांगणे, त्याला साम्यता म्हणतात. एखादा वाद मिटवायचा असेल, एखादे भांडण मिटवायचे असते, तर पहिले काय सांगतात? सामभेद सांगतात की अरे तुझ्यापेक्षा तू श्रीमंत आहे. म्हणतात ना, शत्रुता आणि मित्रता बरोबरीवाल्या संघ करावी, नाही का? आपल्यापेक्षा मोठा असेल, नेता असेल तर त्याच्या नादीच लागू नये, की जेलात टाकायला सांगता येत नाही बापा. आणि आपलं तसं नाही. मोठमोठे लोक एका ताटात जेवतात आणि आपले भांडण लावून देतात. एका तुकड्यासाठी आपण मारामाऱ्या करतो. आपण जन्मच लढाईसाठी घेतला. तीक्ष्ण उत्तरे अर्थात सामभेदाने पहिले सांगावं. साम्यताने जर त्यांना ऐकलं नाही तर मग दाम. दाम म्हणजे पैसा. जिथं सामभेद चालत नाही, जिथं दाम म्हणजे पैसा वापरायचा. कधी कधी पैसा देऊन समजवले जाते का नाही? मग सामभेदाने नाही ऐकलं तर त्या ठिकाणी दामभेद वापरायचा, पैसा द्यायचा. पैसा देऊन दामानं जर नाही त्यांना ऐकलं तर मग त्याला भेद सांगायचा.